गुड आफ्टरनून. झालं का चहा पाणी सर्वांचं? आज महत्त्वाची माहिती सांगणार आहे मी. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता थोडा पाहून घ्या, तुमच्यासाठी पण महत्त्वाचं आहे. तर माहिती अशी होती, आजपासून सिकलसेल सप्ताह चालू झालेला आहे. आणि सिकलसेल सप्ताह म्हणजे काय ते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सिकलसेल नावातच त्याचा जो आहे तो अर्थ दडलेला आहे. आता सिकल म्हणजे विळ्याचा आकार आणि सेल म्हणजे ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात त्या. म्हणजेच जर आपल्या ज्या रक्तवाहिन्या, जे आपलं ब्लड असते, रक्त असते, तर त्याचं जे रक्तवाहिन्या असतात त्या गोल असतात आणि त्या जेव्हा आपल्याला सिकलसेल आजार झाला तर तो असा विळ्यासारखा होतो असा, म्हणून त्याला सिकलसेल आजार असं म्हटलं जाते. तर याच्यामध्ये आपण दक्षता काय काय घेतली पाहिजे. आता हा आजार कसा आहे, सुरुवातीला सांगते मी की हा अनुवांशिक आजार आहे. म्हणजे मातेकडून, आईवडिलाकडून लेकरांना होणारा असा हा आजार आहे. तरी ह्या आजारासाठी उपाययोजना म्हणून काय, याच्यावर इलाज वगैरे नाही आहे, पण उपाययोजना म्हणून तुम्ही करू शकता की जेव्हा तुम्हाला लग्न करायचं असेल तर मुलाला किंवा मुलीला सिकलसेल आहे का हे तपासण्या करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही तपासणी 1 वर्ष ते 30 वर्षापर्यंत मोफत आपल्या इथं केली जाते. कोणत्याही शासकीय संस्थेमध्ये ह्या तपासण्या केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये जर समजा त्या तपासण्या तीन प्रकारचे असते. एक पांढऱ्या कार्डवाले, दुसरं पिवळं आणि तिसरं लाल कलर. तर पांढरं म्हणजे तुम्ही निरोगी आहात आणि पिवळं जर आलं तर तुम्ही वाहक आहात, म्हणजे तुम्ही इतरांना ते प्रसाद देऊ शकता. आणि लाल म्हणजे तुम्ही ग्रस्त आहात त्या आजाराने. तर जर समजा पिवळं कार्ड तुमचं निघालं तर तुम्ही पांढऱ्या कार्डवाल्यासोबत लग्न करू शकता. पण जर तुमचं पिवळं निघालं तर तुम्ही लाल कार्डवाल्यासोबत लग्न करू शकत नाही. कारण जर तुम्ही पिवळं कार्ड आणि लाल कार्ड जर लग्न केलं तर 25% चान्सेस हे असतात तुम्ही सिकलसेल होण्याचे. आणि पिवळं दोन्ही सोबत जर लग्न करू शकतात. जर समजा लग्न केलं तर 75% ते ग्रस्त होऊ शकतात आणि 25% वाहक होऊ शकतात. आणि नंतर जर लाल आणि लालच कार्ड यांच्यासोबत लग्न झालं तर ते निव्वळ रुग्णच तयार होतात. म्हणून जर समजा सिकलसेल आजार जो आहे तर त्याची आपण ह्या तपासण्या केल्या आणि जर समजा लग्न करताना हा विचार केला तर आपण हा जो आजार आहे तर याला आपण आळा घालू शकतो. आणि यावर उपाय कुठलाही नाही. जर वाहक असला तर तुम्हाला पौष्टिक आहार, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आणि वारंवार जे धाप लागणे, त्याचं जे तुम्हाला सिम्पटम दिसते तर धाप लागणे, अंग फुलणे, म्हणजे असं वाटते की खूपच लठ्ठ आहे, म्हणजे जर रक्त नसलं अंगात तर आपण दिसतो ना तशा प्रकारे. आणि कमजोरी जाणवणं, टोंगळ्यात पायात दुखणं असं वाहकाला होऊ शकतं. आणि जे लाल आहे तर त्याला वारंवार रक्त द्यावं लागते, म्हणजे 1 महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं. आणि याचं जे आयुष्य आहे तर हे जास्त दिवस ते जगू शकत नाही. कारण की त्यांचं जे रक्त आहे तर त्यांच्या ज्या पेशी असतात, लाल रक्तपेशी, तर त्याच्यामध्ये ते रक्त बनतच नाही, म्हणजे बनते, पण जो ऑक्सिजनचा पुरवठा असते आपल्या फुफ्फुसाला होणे आवश्यक असते, तर तो जो रक्तपुरवठा आहे तर तो व्यवस्थित होत नसल्यामुळं, आणि आपण वारंवार किती रक्त देणार त्या व्यक्तीला. आणि रक्त घेतल्यावरही समजा वारंवार रक्त पुरवठा केला आणि त्या जे फुफ्फुस आहे तर त्यानं कार्यच नाही केलं तर ते काही कामाची गोष्ट आहे नाही. म्हणून जर समजा हा आजार असा पाहायला तेवढा असा गंभीर नाही आहे, म्हणजे एकामेकापासून सांसर्गिक नाही आहे हा की एकापासून दुसऱ्याला होतो, पण हा अनुवांशिक आहे. म्हणजे जर तुमच्या आईवडिलाला असेल तर तुम्हाला प्रसाद ऑटोमॅटिकली तो भेटतो. तर असा आजार आहे हा सिकलसेल. तर तुम्ही अवेअर राहा. जर समजा लग्न करायचं असेल तर तुम्ही नक्की हे तुमचे जे कार्ड आहे मुलीकडे आहे का, पांढरं असेल तर बिलकुल निकोप आहे, काहीच नाही त्याला. पिवळं आणि लाल हे 2 कार्ड महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही लग्न करताना व्यक्तीचं, म्हणजे ज्या 2 मुलीचं जे काही मुलगा आणि मुलगी यांचं लग्न करायचे असले त्यावेळेस हे कार्डाची तुम्ही तपासणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून जशी तुम्ही कुंडली बघता लग्न करताना तसंच हे कार्ड बघायचं. आणि मला असं वाटतं की लग्न करताना तुम्ही ज्या काही
तपासण्या असतात. सर्व HIV झालं आणि बाकीचे हिमोग्लोबिन झालं, हिमोग्लोबिन नाही पण रक्त म्हणजे कोणतं B पॉझिटिव्ह A पॉझिटिव्ह काय आहे ते, आणि सिकल सेल तपासणी ह्या तर खूपच मेन तपासण्या आहेत. तुम्ही नक्की करा जेणेकरून तुमचे आरोग्य चांगलं राहील.